गट्टू चिंकीचा ट्री हाऊस. आज जसे गट्टू चिंकी झोपेतून उठतात, आई बाबा त्यांना एक्सायटेड होऊन म्हणतात, गट्टू चिंकी, लवकर तुम्ही दोघं तयार व्हा, तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. हो मुलांनो, तुम्ही दोघं या सरप्राईजला बघून खूप खुश व्हाल. चला आता लवकर तयार होऊन या. गट्टू चिंकीला आई बाबांचं काहीच बोलणं समजत नाही. काय? पण काय सरप्राईज बाबा? ओहो, टाइम वेस्ट करू नका मुलांनो, लवकर जा, रेडी व्हा. बाबा दोघांनाही त्यांना त्यांच्या रूम मध्ये पाठवतात आणि आई त्यांना त्यांचे कपडे काढून देते. आणि थोड्याच वेळात आई बाबा गट्टू चिंकीला घेऊन कारने निघून जातात. बाबा, आता तरी सांगा आपण कुठे जातोय? बस तुम्ही पाहत राहा मुलांनो, ही अशी जागा आहे जिथे तुम्ही आतापर्यंत कधीच गेला नाही आहात, पण नेहमी जायचं होतं तिथे तुम्हाला. काय? गट्टू बघ, इथे ह्या रस्त्यावर बिल्डिंग किंवा घर अजिबात नाहीये, इथे फक्त झाड आहेत. हो चिंकी, हा किती छान रस्ता आहे. बरं बाबा, आपण तिथे किती वेळात पोहोचू? मला तर असं वाटतंय आपण एखाद्या छान हॉटेलमध्ये जातोय किंवा एखाद्या अम्युजमेंट पार्क मध्ये. मुलांनो, धीर धरा, पोहोचूच आपण. थोड्याच वेळामध्ये गट्टू चिंकी आई बाबा कारने एका जागी पोहोचतात. तिथे एक सुंदरसं गेट लावलं होतं. तिथे आजूबाजूला खूप सारी झाडी सुद्धा होती. या गट्टू चिंकी, आपल्याला त्या गेटच्या पलीकडेही जायचंय. वाव, बाबा, ही जंगल सफारी आहे. नाही गट्टू, चल आज जाऊया. ओके आई. जसे ते सगळे गेट मधून आत जातात तेव्हा गट्टू चिंकीला तिथे काका भेटतात. ते बाबांना म्हणतात, या सर, मी तुम्हाला तुमच्या ट्री हाऊस पर्यंत घेऊन जातो. ट्री हाऊसचं नाव ऐकताच गट्टू चिंकी तर एकदम चकित होतात आणि सोबतच म्हणतात, काय? ट्री हाऊस? या मुलांनो, आज जाऊया. मग ते काका त्या सगळ्यांना त्यांच्या ट्री हाऊसला घेऊन जातात. जाताना गट्टू चिंकीला खूप सारी आंब्याची झाडं सुद्धा दिसतात आणि त्या आंब्याच्या झाडांवर झोके सुद्धा लावलेले होते. चालता चालता गट्टू चिंकी एका मोठ्या झाडाजवळ येतात आणि त्यावरच त्यांचं ट्री हाऊस होतं. वाव, किती छान ट्री हाऊस आहे. गट्टू बघ, या ट्री हाऊस वर जाण्यासाठी लाकडी शिडी आहे, दोरीवाली, आणि खाली उतरण्यासाठी घसरगुंडी. हे तर अगदी आपल्या स्वप्नातलं घर आहे. हो चिंकी, एकदम बरोबर. असे ट्री हाऊस तर आपण टीव्हीत बघितलेत. बाबा, आपण वर जाऊ शकतो? हा हा मुलांनो, आजच्या दिवसासाठी हे ट्री हाऊस आपल्यासाठीच आहे. ये! मग लगेचच शिडीने ते दोघे ट्री हाऊस वरती चढतात. ते आत जाऊन बघतात. ते बघतात की ट्री हाऊस आतूनही पूर्ण वुडन होता आणि तिथे वुडन बंक बेड सुद्धा होते. वाव, हे किती छान आहे. हो ना चिंकी, किती कमालचं ट्री हाऊस आहे. हो गट्टू, यामध्ये प्रत्येक गोष्ट किती छान बसवली आहे, ज्यामुळे कमी जागेत सगळं मावलं. जसा हे बंक बेड्स आणि हे टेबल खुर्ची. बघ, इथे तर बोर्ड गेम सुद्धा ठेवलेत. अगं ते सोड चिंकी, चल आपण घसरगुंडीवरून खाली जाऊया. हो हो, चल चल गट्टू. जसे गट्टू चिंकी स्लाइडने खाली येतात तेवढ्या वेळात आई बाबा शिडीने वरती येऊन पोहोचतात आणि गट्टू चिंकीला शोधू लागतात. अरे, हे गट्टू चिंकी कुठे गेले? वरतीच आले होते ना? हा, आले तर होते इथे. गट्टू चिंकी, कुठे आहात तुम्ही दोघं? आम्ही इथे आहोत बाबा, खाली. मग आई बाबा ट्री हाऊसच्या खिडकीतनं खाली पाहतात आणि गट्टू चिंकी दोघेही खालीच उभे होते आणि हसत होते. अरे गट्टू चिंकी, आम्ही वरती आलो तर तुम्ही खाली गेलात. थांब थांब आई, आम्ही परत वरती येतो. मग गट्टू चिंकी परत ट्री हाऊस मध्ये वर जातात. त्यांना हे करण्यामध्ये खूप मजा येत होती. तेवढ्यात बाबा त्यांना सांगतात, गट्टू चिंकी, आठवतंय ना, ज्या वेळेला आपण इथे आत येत होतो तेव्हा आपल्याला किती आंब्याची झाडं दिसली होती? हो बाबा, आणि तिथे झोकेही बांधले होते. हो गट्टू बेटा, आता आपण त्याच आंब्याच्या झाडाजवळ जाऊया आणि तिथून आंबे पाडूया. अरे वा, मग तर आपण झोके खेळणार ना बाबा? हो हो चिंकी बेटा, नक्की. आणि तिथे जवळ इथला कॅन्टीन एरियाही आहे. आपण डिनरही तिथे करू. तर चला, तर जाऊया. ये, लेट्स गो. मग गट्टू चिंकी आई बाबांसोबत त्या आंब्याच्या झाडाजवळ जातात
पण आंबे तर खूप उंचीवर होते. बाबा, आपण आंबे कसे तोडायचे? हे खूप वरती आहेत. जेव्हा मी छोटा होतो तेव्हा माझे बाबा म्हणजे तुमचे आजोबा मला त्यांच्या खांद्यावर बसवून गावात फिरवायचे. या गट्टू चिंकी, आता मी तुम्हाला खांद्यावर घेतो, मग तुम्ही आंबे तोडा. अरे वा, मग तर तुम्ही सगळ्यात आधी मलाच बसवा खांद्यावर. नाही नाही बाबा, मला. गट्टू, लेडीज फर्स्ट. तर ये चिंकी, तू आधी आंबे पाड. मग बाबा चिंकीला आपल्या खांद्यावर घेतात आणि असं केल्यामुळे चिंकी पटकन 2 आंबे तोडते. मला आंबे मिळाले मिळाले. ये गट्टू बाळा, आता तुझी पाळी. ये. मग बाबा गट्टूला सुद्धा खांद्यावरती घेतात आणि आंबे तोडू लागतात. पण त्यांना हे माहिती नव्हतं की आई पाठीमागून लपून त्या सगळ्यांचे फोटो घेत येते. मी तुमच्या तिघांचे खूप फोटोज काढलेत आंबे तोडताना. काय? अरे जरा आम्हालाही दाखव कसे फोटो आलेत ते. हो हो, हे बघा. आम्हालाही पाहायचंय, आम्हालाही पाहायचंय. हो हो, या आपण सगळे सोबत बघूया. मग सगळे सोबत बसून फोटोज पाहतात. अरे वा मुलांनो, आईने तर आपले किती छान फोटोज घेतलेत. चला आता सगळे आपण सोबत सेल्फी घेऊया. हो, सेल्फी काढू, सेल्फी. या सगळे फ्रेम मध्ये या. बोला चीज. चीज. फोटोज क्लिक केल्यानंतर बाबा सगळ्यांना कॅन्टीन मध्ये नेतात आणि तिथे सगळे सोबत डिनर करतात. एक्साइटमेंटमुळे गट्टू चिंकी आपलं जेवण लवकर संपवतात, कारण त्यांना ट्री हाऊस मधल्या बंक बेड वरती जाऊन जे झोपायचं होतं. आई बाबा, तुम्ही लवकर जेवण करा ना, आम्हाला बंक बेडवर जाऊन झोपायचंय. हो आई बाबा, मलाही बघायचंय की ट्री हाऊस मध्ये झोपताना कसं वाटतं. लवकर चला ना. हो हो मुलांनो, चाललोय. थोडं थांबा, पेमेंट तर करू दे खाण्याचं. हो मुलांनो, फक्त 2 मिनिटं. मग आई बाबा सुद्धा पटकन जेवण करून ट्री हाऊस वरती पोहोचतात. आता अंधार झाल्यामुळे ट्री हाऊसच्या आतमध्ये पिवळे लाईट्स चालू होते, त्यामुळे ते अजून सुंदर दिसत होतं. चला मुलांनो, लवकर जाऊया वरती. ये. वरती जाऊन गट्टू चिंकी आपल्या बंक बेड मध्ये आरामात पहुडतात. इथे किती शांत आहे ना चिंकी, आणि किती मस्त वाटतंय. हो गट्टू, खूप छान. चिंकी, हे तर एकदम स्वप्नच आहे, जसं एखाद्या परीच्या गोष्टीत. हो ना? हो गट्टू, एकदम बरोबर. परीची गोष्ट. मी त्या परीच्या गोष्टीतली प्रिन्सेस आणि तू तू एक माकड. काय? नाही नाही, मी माकड का? मी परीच्या गोष्टीतला प्रिन्स आहे. मग गट्टू चिंकी एकमेकांसोबत गप्पा मारू लागतात आणि बोलता बोलता त्या दोघांचे डोळे कधी लागतात ते दोघांनाही समजत नाही. हे पाहून आई बाबा सुद्धा हसू लागतात आणि मग तेही झोपी जातात.